कारवी ही एक जंगली वनस्पती आहे। पश्चिम घाटातल्या जंगलात डोंगर उतारावर तिची वाढ चांगल्या प्रमाणात होते। कारवीचं आयुष्य साधारण 7 वर्षाचं असतं। तिला दर 7 वर्षांनी फुलं येतात। कारवीची काठी सरळ 7 ते 8 फुटापर्यंत वाढते। त्यामुळे वर्षानुवर्ष कारवीच्या काठीचा वापर वेलवर्गीय वनस्पतीचा आधार देण्यासाठी किंवा आदिवासी भागात घरं बांधण्यासाठी केला जातो। कारवीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम घाटात कारवीच्या काठ्यांची मोठ्या प्रमाणात तोड होते। ही गोष्ट लक्षात आल्यावर 5 वर्षापूर्वी बाएफचे कृषी अधिकारी जितीन साठेंनी भंडारदऱ्यातल्या पांझरे आदिवासी पाड्यावर कारवीची शेती करण्याचा प्रयोग केला। आज त्यांच्या प्रयोगाला यश आलंय। कारवीचं जतन करणं किंवा कारवीला संरक्षण देणं हे संस्थेच्या वतीने या ठिकाणी एक छोटासा प्रयोग राबवण्यात आला। त्यासाठी सन 2008 मध्ये कारवी 7 वर्षातून एकदाच फुलते, तर ती जी फुलं आली त्याच्यातली बिया गोळा करून साधारणतः 45 किलो बिया कारवीच्या गोळा करून त्या पूर्ण ज्या क्षेत्रावरती जल आणि मृदसंधारणाची कामं झाली त्या क्षेत्रावरती त्या बिया पेरण्यात आल्या। बिया पेरताना साधारणतः पूर्ण डोंगर उताराचा जो भाग आहे त्या डोंगर उतारावरती त्या बिया पेरण्यात आल्या। कारवीच्या वनस्पतीची वाढ तीव्र डोंगर उतारावर आणि पडीक जमिनीत वेगानं होते। तिच्या लागवडीसाठी कोणतीही विशेष मेहनत घ्यावी लागत नाही। त्यासाठी जंगलातून कारवीचं बियाणं गोळा करायचं आणि ते ज्या ठिकाणी लागवड करायची असेल त्या ठिकाणी फेकून द्यायचं। कोणतीही मशागत आणि खत पाण्याशिवाय कारवीची जोमानं वाढ होते। कारवीची मुळं सशक्त असल्यानं ती डोंगर उतारावरची जमीन घट्ट धरून ठेवते। कारवी दाटीवाटीनं वाढत असल्यानं जल आणि मृदा संधारण होतं। पानगळ झाल्यानंतर गळालेली पानं गावरान गांडुळाला खाद्य म्हणून फायद्याची आहेत। त्यामुळे कारवीच्या वनात उच्च प्रतीचं सेंद्रिय खत मिळतं। पावसाळ्यात हे सेंद्रिय खत पाण्याबरोबर वाहून डोंगरावरून शेतात येतं। त्यामुळे शेतीला इतर खतांची आवश्यकताच भासत नाही। याशिवाय कारवीला फुलं आल्यानंतर या जंगलात मधमाशा मध गोळा करतात। त्याचंही मोठं उत्पादन आदिवासींना मिळतं। त्याचबरोबर पिकांवर वाढणारी कीड आणि रोग कारवीवर वाढते। त्यामुळे परिसरातल्या पिकांना कीड रोगांचा कमीत कमी त्रास होतो। आम्हाला सुरुवातीला कार्य ना काही एक गवतासारखे म्हणजे जाळून टाकणं किंवा फेकून देणं आपल्याला अडचण वाटायची। आता आम्हाला तिची किंमत कळायला लागली। आम्ही सुरुवातीला बी आणलं तोडून जंगलातून, त्याला बोंड राहतात असे मोठे, ते पोत्यामध्ये किंवा भारे डायरेक्ट असे गवताची भारे बांधतो, अशी भारे बांधून आणून फेकून दिलं, म्हणजे टाकून दिलं ठिकठिकाणी। कारवीचं महत्त्व पटल्यानंतर भंडारदऱ्यातील पांझरे आदिवासी पाड्यातल्या आदिवासींनी 2008 मध्ये कारवीचं 45 किलो बियाणं गोळा केलं। हे बियाणं आपल्या पाड्याच्या परिसरातल्या डोंगरातील 3 एकर जागेत फेकून दिलं। आज 5 वर्षांनंतर इथं कारवीची झुडपं 7 ते 8 फूट उंच झाली आहेत। त्यापासून एकरी जवळपास 30,000 काठ्या मिळतात। त्याचे 5 रुपये किलोप्रमाणे किमान 1.5 लाख रुपये मिळतील। त्याचबरोबर जमिनीचा पोत सुधारण्यात मदत झाली आहे। गेल्या 5 वर्षात कारवीमुळे शेतजमिनीचा सुधारलेला पोत, वाढलेल्या उत्पादनामुळे आदिवासींनी आर्थिक उत्पन्नाचा विचार न करता कारवीचं जतन करायला अधिक प्राधान्य दिलंय। बाकीच्या शेतीत मग आता समजा भात लावल्यानंतर रोप टाकावं लागतं, रोपापासून मग रोपाची लागवड करावं लागते, चिखल वगैरे। कारवीचं कसं एकदा लावून दिले बिगर मशागत, तिला खत नाही पाणी नाही काय नाही, ऑटोमॅटिक। आता तिच्यापासून फायदे म्हटले तर टमाटाला काढे जातीच, वालाला काढे जाते, नंतर मग घराला उपयोग होतो। कारवीचं महत्त्व एवढ्यावरच थांबत नाही। आदिवासींना घरं बांधण्यासाठी, सरपणासाठी आणि इतर कामासाठीही कारवीचा चांगला फायदा होतो। भंडारदरा परिसरातल्या कारवीला आता 2015 साली फुलं येणार आहेत। त्यावेळी कारवीचं जास्तीत जास्त बीज गोळा करण्याचं आणि जास्तीत जास्त क्षेत्रावर तिची लागवड करण्याचा निर्णय इथल्या आदिवासींनी घेतलाय। स्लोपवर तीव्र उतारावरती कारवी येत असते आणि त्याच्यामुळं त्याचे मुळं एक सशक्त असतात आणि ते मुळं माती आणि पाणी अगदी अलगद धरून ठेवतात। तीव्र उतारालाही ही कारवी येऊ शकते। कमी मातीवर आणि कमी जागेवरती कारवीचं यशस्वी रोपण करता येऊ शकतं, ही एक जमेची बाजू आहे। एकीकडे सरकार पाणलोट विकासासाठी एकरी 10 ते 12 हजार रुपये खर्च करतंय। मात्र कारवीच्या माध्यमातून विनाकष्ट आणि विनाखर्च पाणलोट विकासाचा कार्यक्रम राबवला जाऊ शकतो। हे बाएफच्या प्रयोगातून दिसून आलंय। त्यामुळे कारवीची शेती आदिवासी आणि डोंगर दऱ्यातील शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरणार आहे। अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा, शिर्डी।